आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या ती उशी दे। अरे काय करतोयस? बस इथं शांत बस जरा। किती काम करशील, वाईज आराम करत जा। सूर्या अरे काम झाल्यावर आरामच करायचा आहे। तू सोड बघू माझा हात। अरे सोड म्हणलंय ना, ती उशी दे, मला कवर घालायचा आहे त्याला। सूर्यकांतराव काय झालंय? काय चाललंय तुझ्या मनात, सांग बरं मला। मनात तर बरंच काय काय, सगळंच नाही सांगू शकत, पण तुला बघितलं की असं वाटतं मी तुझ्यावर लय अन्याय केला। गेले काही दिवस बघतीये मी, काय झालंय तुला? काही बोलायला लागलायस तू? काही अन्याय वगैरे केलेला नाहीयेस तू माझ्यावर। उलट मी खूप सुखात आणि आनंदात आहे तुझ्यासोबत। ते तू माझ्या आनंदात तुझा आनंद मानून घेतेस म्हणून, पण तुझ्या आनंदाचं काय? त्याची काळजी घ्यायची सोडून मी काय करतोय? तर तू एवढी भारी डॉक्टर असून सुद्धा तुला मी 4 भिंतीत अडकून ठेवले। तुझं मला माहितीये, तुझी लई स्वप्न होती, तुला तुझं नाव मोठं करायचं होतं, तुला तुझ्या क्षेत्रात उंच भरारी घ्यायची होती, पण मी तुझ्याशी लग्न करून तुझी पंख छाटली। आणि या सगळ्याचा विचार करून माझंच मन मला खात राहतं बघ। मग नको करूस, कशाला असा विचार करतोयस? आणि कोण म्हटलं रे तू माझी पंख छाटलीये किंवा मला 4 भिंतीत अडकून ठेवलंस? ते माझ्या नवऱ्यावर असले आरोप केलेले मला चालणार नाहीये। उलट माझ्या नवऱ्याने मला उंच भरारी घ्यायला शिकवलंय, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आनंद शोधायला शिकवलंय। स्वतःसाठी काय कोणी जगतं रे, पण इतरांसाठी जगण्याची मजा आहे ना, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा जो आनंद आहे ना, तो तू घ्यायला शिकवलायस। तो तुझ्या मनाचा मोठेपणा आहे तोळजा, पण माझ्या डोळ्यांना रोज दिसतंय ते तर ना करू शकत नाही ना मी। अगं तू एवढी गुणी डॉक्टर आहेस, तरी पण तुझा सगळा वेळ घरात जातो। या कुटुंबात माझ्या 4 बहिणीत तू स्वतःला एवढं अडकून घेतलंयस ना की तुला स्वतःबद्दल विचार करायला जरा सुद्धा वेळ मिळत नाही। अच्छा, म्हणजे हे घर बहिणी या फक्त तुझ्याच आहेत, माझं यात काहीच नाहीये, हो ना? अगं तसं नाही। मग कसं सूर्या? हे असं बोलून ना तुम्हाला परक करतोय सा? आणि तुझी काय अपेक्षा आहे रे? घरातल्यांचा विचार न करता मी काय फक्त स्वतःचा विचार करायचा का? सूर्या रे, हे घर, या घरातली माणसं ही जितकी तुझी आहेत ना, तितकीच माझी पण आहेत। मग मी ती पार पाडायला नको का? अगं मी कुठं म्हणलं नको पार पाडू म्हणून, पण तू या सगळ्या कामासाठी नाही बनलेली तुळजा। सूर्या, असा विचार करणं चुकीचं आहे। अरे एका बाईमध्ये ना घर सांभाळून अख्खं जग खांद्यावर पेलण्याची ताकद असते, सगळं काही करू शकते ती। मग ते अगदी घरातलं काम असो किंवा घराबाहेरचं काम असो। सूर्या, हा माझा संसार आहे, माझा आनंद दडलाय यात। मी खरंच सांगतेय रे, माझं ना तुझ्यावर, माझ्या संसारावर ना प्रचंड प्रेम आहे। आणि तसंही मी तुळजा सूर्यकांत जगताप आहे, त्यामुळे कोणी मला 4 भिंतीत अडकून नाही ठेवू शकत। सूर्या, मी ना माझ्या आवडीने आणि माझ्या चॉईसने माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवते, आणि घराबाहेर गेल्यावरच स्वतःला सिद्ध करता येतं असं कोणी सांगितलंय? एक उत्कृष्ट गृहिणी बनणं हे काही सोपं नसतं, फार कष्ट लागतात त्याला। घरातून बाहेर पडून मोठी नोकरी करून किंवा व्यवसाय करूनच एक बाई स्वतःला समृद्ध करू शकते असं नाहीये। घरातली जबाबदारी पार पाडून, घराची घडी नीट बसून सुद्धा ती स्वतःला समृद्ध करू शकते। मी सुद्धा माझ्या स्वप्नांनी एवढंच माझ्या माणसांना महत्त्व देते, आणि हे मी तुझ्याकडून शिकले। त्यामुळे तू माझी पंख छाटली आहेत किंवा तू मला 4 भिंतीत अडकून ठेवलेस, हा गैरसमज ना पहिल्यांदा डोक्यातनं बाहेर काढ। आणि असं बोलून मला परत परक करू नकोस। तुळजा, काय करू मी तुझं? तू सगळ्यांचा विचार करतेस, पण तुझा विचार करायला मला उशीर झाला हे कळतंय मला।
आता मी तुला तुझं अस्तित्व मिळवून देणार. मी तुला तसं वचन दिलं आणि ते मी पूर्ण करणारच. ठीक आहे, हा घ्या फॉर्म भरून द्या. भरताय ना? काय अडचण आहे का? नाही, काय अडचण नाही. बरं तुम्ही फोन. हे घ्या, हे फॉर्म भरून द्या. हे काय सर? अहो आपल्याकडे मार्कशीट नाही ना, त्यासाठी हे फॉर्म भरावं लागतील ना, त्याशिवाय आपल्याला मार्कशीट नाही मिळणार. हे घ्या, हा मेन फॉर्म आहे. हा फिजिओ डिपार्टमेंटला साळवी सर आहेत ना, त्यांच्याकडे हा भरून द्या. आणि हा जो फॉर्म आहे ना, 4 खिडक्या सोडून साळुंके सर आहेत त्यांच्याकडे हा द्यायचा फॉर्म. आणि LCचा फॉर्म आहे, लायब्ररीचे 2 फॉर्म आहेत, एक LCचा आणि लायब्ररीचा. आणि लास्ट इयरची मार्कशीट आहे ना, त्यासाठीचा हा फॉर्म आहे. हे फॉर्म भरून आहे ना, ते आपलं ऑफिस आहे ना आणि एक लायब्ररी असं दोन्हीकडे देऊन टाका. बरं, एवढे सगळे भरायचे? अहो भरावं लागेल, जमेल ना? देत आहे ना सगळ्या डिपार्टमेंटला. अहो याशिवाय आपल्याला डिग्रीचा सर्टिफिकेट नाही मिळणार. नाही नाही, भरतो मी. काय करू आता? हे सर काय बोलले त्यातलं मला काहीच कळलं नाही. आणि हे फॉर्म पण सगळे इंग्रजीत आहेत. कुठला फॉर्म कशाचा आहे काहीच कळणं झालं. तुळजा निंबाळकर असा मूर्खपणा करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हा असा नवरा अशा मुलाशी लग्न करून हिनं आपल्या आयुष्याची माती करून घेतली आहे. आणि मी हिला आता डिग्री मिळणार नाही याची चांगली सोय करून ठेवली आहे. तुमची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. दादा, ह्यो फॉर्म तेवढा भरून द्या ना मला. सॉरी सर, मला वेळ नाही, ऑफिसकडे जायचं. जरा लगेच लगेच भरून होईल ना. दादा, एवढा फॉर्म भरून द्या ना मला. सॉरी सर, मला आता वेळ नाही, इम्पॉर्टंट लेक्चर आहे.